ज्या कोणत्या प्लेयरकडे स्टंपच्या बेल्स असतील त्यांनी कृपया जमा करायच्यात. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू स्कोअर शीट पाशी येईल. ज्या कोणत्या प्लेयरकडे स्टंपच्या बेल्स असतील आपण पाहतो या ठिकाणी वागडो हिटर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा गोल जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. गायधरा कॅपिटल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर त्याचबरोबर वागडो हिटर संघाला विनंती करतो की आपले प्लेयर्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. सामन्याला आपण तोरी सुरुवात करणार आहोत. गायधरा कॅपिटल संघाला विनंती करतो की आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्या. सामन्याला आपण तोरी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी विनंती असेल वागडो हिटर्स आपले प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. अनिकेत आंबेकर आपणास विनंती असेल आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वागडो हिटर्स विरोधामध्ये आपण पाहतो गायधरा कॅपिटल. या 2 संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गायधरा कॅपिटल्स या संघाकडून. स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे साबलेला होती सुरुवात. आपण पाहतो दोन संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. गायधरा कॅपिटल्स विरोधामध्ये मागधव हिटर्स या दोन मातब्बर संघामध्ये मोठी लढत. साबलेला होईल सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विश्वास बोराटे तर स्ट्राईक वरती असेल. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्वप्नीलच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट्स. तिथे गॅप शोधलाय. तिथे कोणताच फलंदाज नव्हता तोपर्यंत चेंडू पोहोचला सीमा पार. येतवाय खणखणीत लाजबाब चौकार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्वप्नीलच्या बॅट मधून पाहायला मिळते तिथे. हो इथे पाहतो वाईड चेंडू मुख्य पंचांनी ते दंडित केलाय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चौकार. दुसरा चेंडू थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख हलका त्याने खेळायला फटका पाहतो तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेने धावपलकावरती बाद होती. आमची गुणलेखक कळवतात धावपलकावरती पाहिलं तरी ते 6 धावा पूर्ण होत आहेत. आणि गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा विश्वास. स्ट्राईक वरती असेल तिथे गणेश पाहूयात आपल्या संघासाठी कशा प्रकारे इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाजी करतील. तर पाहतो आपण आता इथून पुढे एक सातत्यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथून पुढे. हो ते पहा डिक्लेअर झोन मध्ये इथे खेळलेला फटका. एक धाव तिथे घेतली जाते. एक धावेनं पाहतो गणेशने आपला अकाउंट इथे खोललेला आहे. वाढ होईल धावपलकावरती. आमचे गुणलेखक कळवते धावपलकावरती 7 धावा आहेत. गणेशच्या बॅट मधून आपण पाहतो बंदिकीतून सुटलेली सुसाट गोळी असा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. परंतु आपण पाहतो तिथे डिक्लेअर झोन आहे. पुन्हा एकदा सुरेख हलक्या हाताने खेळलेला टॅप तिथे पाहतो. परंतु खेळाडू तिथे तैनात असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक धाव तिथे घेतल्यानंतर धावपलकावरती वाढ होईल मोठी. आणि त्याचबरोबर धावपलकावरती आमची गुणलेखक कळवतात 8 धावा धावपलकावरती असणार आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतो इथे स्वप्नील असेल तर स्ट्राईकला गणेश. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. तिथे विश्वास बोराटे पाहूयात आपल्या संघासाठी इथून पुढे धावा वाचवणार काय. परंतु पाहूयात फुलटॉपचा चेंडू होता. चिमडी समाधान फटका मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट दीपमध्ये खेळायत. पाहतो इथे चित्ताची चपळासारख्या मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज इथे धावलायत. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनं धावपलकावरती वाढ. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पाहतो इथे स्टेप आउट झाला होता. परंतु आपण पाहतो एक लाजवाब इथे पाहतो आपण स्किपिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि बडी बसली जाल में फलंदाज इथे पहिल्या क्रमांकाचा होतो बाद. बॅक टू द पवेलियन. स्वप्नील बाद झाल्यानंतर रवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. संदीप झेंडेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. एक षटकांचा खेळ संपला तर धावपलकावरती आपण पाहतो 10 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये.
सतीश स्ट्राईक वरती पाहतो गणेश असेल नॉन स्ट्राईकला अकुडपेचा चेंडू होता सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये बॅट वरती परफेक्ट तिथे क्लिक केलेला आहे परंतु पाहतो तिथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांचे बोट आकाशाकडे आतिगाई संकटात नाही आणि त्याचबरोबर इथे पाहतो स्क्वेअर लेग पंच कळवत आहेत तिसऱ्या पंचांकडे दाद निर्णय इथे कळवलेला आहे फलंदाज इथे बाद आहे का नाही पाहण्यासाठी धावपच्या संधीमध्ये आणि इथे पाहतो आणि ते तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज इथे नॉट आउट असेल सेफ आहे चित्त्याच्या सप्पळ्यासारखं मैदानाच्या आतमध्ये धावलाय फेकी लाजबाब होती परंतु इथे पाहतो स्क्वेअर लेग पंचाने आपला निर्णय पाठीमागे घेतला असेल सांगितले तिथे आपण पाहतो सातत्याने एक ICC मध्ये पण सुद्धा आपण पाहतो चुका होत आहेत परंतु आपण तर माणूस आहोत चूक होत राहणार आहेत परंतु चूक करायची शक्ती सुद्धा आपल्याकडे सहनशक्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे परंतु एक चांगला छोट्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला तिथे डॉट पद्धतीचा चेंडू होता तिथे कोणतीच धाव नसेल पुन्हा एकदा गणेश सतीश पाहतो हवेमध्ये चेंडू असेल पाहतो तिथे चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता तिथे एक धाव करण्याचा प्रयत्न फेकी इथे पाहतो थोडीशी खराब आहे पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये फेकीचा पाहतो इथे पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतंय पुन्हा इथे पहा मोठी चुकी सातत्यानं पाहायला मिळते आणि इथे पाहतो पंच आताचे धावा किती घ्यायचे आहेत पाहतो आपण स्ट्राईक वरती संदीप आताच्या 4 धाबा आहेत 4 धाब्याने धावपलकावरती वाढ होते फटका तर इथे फसलाय कॉट बेहानचा शिकार असेल आणि पाहतो इथे फलंदाज संदीप कोसळतोय धक्का क्रमांक असेल दुसरा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे 4 चेंडूंचा डाव इथे संपलेला आहे 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला धावपलकावरती पाहिलं तर इथे धावा 16 धावा आहेत 2 गडी बाद असताना
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. सचिन. गोलंदाज तयार सतीश. सुरेख फटका लाजवाब तडका, परंतु पाहतो तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू थांबलाय. तिथे एक धाव येईल. एका धावेनं धावपलकावरती वाढ. 17 धावा धावपलकावरती असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सतीश टू सचिन. मध्ये चेंडू आहे. फटका धर फसतो का, परंतु पाहतो चेंडूच्या खाली तिथे फलंदाज, तिथे गोलंदाज होता, परंतु इथे चुकी आणि चुकीला माफी नसेल. 2 धावा इथे पळून रडवत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनं धावपलकावरती माड. धावपलकावरती पाहिलं तर इथे 19 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत. दोन षटकानंतर धावपलकावरती पाहतो 19 धावा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक घेऊन दाखल होतं तिथे आपण पाहतो गणेश मोडक. तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. गायदरा कॅपिटल सगळ्याकडून आपण पाहतो गणेश. गणेश टू गणेश. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गणेशला. तिथे समजला नसेल. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्टेप आउट झाला होता. बॅट फुटबॉलचा चेंडू परफेक्ट मिडल केलाय. फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा बाहेर. वाघाची धाव फोडला फाड. सेट ऑन फायर गणेश. षटकार. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. ते स्पिन लेग डीप मध्ये खेळलेला फटका आहे. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. फेकी लाजवाब आहे. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं धावपलकावरती वाढ होईल. धावपलकावरती पाहिलं तर 27 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत. गोलंदाज तयार गणेश टू गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे पाहतो पुन्हा एकदा शपलिंग झाला आणि तिथे पाहतो परफेक्ट मिडल केलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पडला. तिथे 1 धाव तिथे निश्चित येईल. एका धावेनं वाढ होते. धावपलकावरती पाहतो आपण 28 धावा पूर्ण होत आहेत. गायदरा कॅपिटल या संघाच्या 28 धावा पूर्ण होत आहेत. 2 गडी बाद असताना मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे गणेशला एक जीवदान मिळाल्यानंतर एक मोठी धावांचा धाव तिथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने साकारतो, परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज गणेश टू गणेश. हो इथे पहा बॅट फुटपचा चेंडू खरपूस समाचार घेतलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 ब्लास्ट. षटकार. बॅट फुटपचा चेंडू होता. परफेक्ट मिडल केला बॅट वरती. मोठी धाड आपण पाहिली तिथे गणेशच्या बॅट मधून. एक षटकानं मोठी वाढ होती आणि धावपलकावरती 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल पाहूयात. पुन्हा एकदा बॅट फुटपचा चेंडू. इथे पाहतो चुकीला माफी नसेल मित्रांनो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार पाठोपाठ दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर धावपलकावरती पाहूयात 40 धावा. अक्षरशः गणेशचं थोडंसं इथे महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गणेश स्ट्राईक वरती असणारा फलंदाज तिथे पाहतो. धावांचा धाव त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलाय. धावांचा एक मोठा स्कोर उभा करण्याचं काम त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलंय. मोठं योगदान संघाला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये देईल का, आतापर्यंत दिलेलं आहे. परंतु पाहतो इथे 3 षटकानंतर धावपलकावरती 40 धावा आहेत. एक सूचना आहे सर्वांना. उद्या वडकी गाव ते अंबिकानगर या रोडचं काम चालू होणार आहे. तरी सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती आहे, उद्या पार्किंग करताना बाळूमामाचं तळ त्या ठिकाणी सर्वांनी शक्यतो पार्किंग करायचं, सहकार्य करायचं. सर्वांना एक विनंती आहे, उद्या वडकी गाव ते अंबिकानगर या कॉन्क्रीट रोडचं काम चालू होणार आहे. तरी सर्वांना विनंती, आपण त्या ठिकाणी आज ज्या गाड्या पुढे आणलेल्या आहेत त्या कृपा करून उद्या कोणी आणू नयेत, अशी ग्रामपंचायत सदस्य सागर बाळासाहेब मोडक यांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. त्या सूचनेचं सर्वांनी पालन करावं. धन्यवाद. 4थं षटक घेऊन दाखल होतं विशाल. स्ट्राईक वरती पाहतो आपण
हो इथे फटका फसलाय आणि त्याच बरोबर पाहतो इथे फलंदाज सचिन होतो बाद. पाहतो आपण इथे एक धाव तिथे घेतली आहे. एका धावेनं धावपलकावरती होते वाढ. पण एकदा पाहतो तिथे सुरेख फटका लाजवाब तडाखा गणेशच्या बॅट मधून एक मोठी दाढ येते. परफेक्ट मिडल केला बॅट वरती आणि त्याचबरोबर येतो षटकार. षटकाराच्या पद्धतीने होते वाढ धावपलकावरती. आपण पाहतोय त्या 47 लॉस ऑफ द 3 विकेट्स. 47 धावा धावपलकावरती असणार आहेत. गणेश पाहतो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठे फटके. पुन्हा एकदा पाहतो इथे षटकारा पाठोपाठ दुसरा तिथे बॅट मधून मोठी धाड पाहायला मिळते. वाघाची धाड फोडला फहाड येतो तिथे लाजवाब गणेशच्या बॅट मधून षटकार. अकुटप्याचा चेंडू इथे पहा बॅक टू बॅक लागोपाठ 3 षटकार. आपलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय गणेश. मला वाटतं गणेश बाहेरूनच आपल्याला पाहायला मिळतो. इथे सेट ऑन फायर होऊन आलाय का काय. इथे पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये धावांचा धावेधाव केलाय दिवसा ढवळ्या. इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाऊस पाडण्याचं काम त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. गोलंदाजावरती आपण पाहतो इथे आसमान दाखवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं, परंतु पाहतो एक धाव तिथे घेतलं. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. इथे पाहतो थोडीशी चूक पाहायला मिळते. चौथीचा प्रयत्न आहे परंतु पाहता पाहता इथे 4 धावा इथे पळून पूर्ण आहेत. इथे चुकीला माफी नसेल मित्रांनो. इथे तुम्हाला सातत्यानं चुका टाळायच्या आहेत. इथे पहा मित्रांनो फेकी चांगली झाली असती तर आपण पाहतो इथे धावा वाचल्या असत्या. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती आमचे गुणलेखक कळवतात धावपलकावरती धावा 63 धावा. इथे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धाव करून धावांचा सोडला इथे गणेशनं. आपलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. मोठं योगदान, मोठं आव्हान इथे पाहतो आपण. वाघढव हिटर्सच्या संघाला 64 धावींची गरज. इथून पुढे 24 चेंडू 64 धावींची गरज असेल. कॉमेंट्री बॉक्स. यानंतरचा होणारा सामना बसकुळी हिटर्स. आपणास विनंती आपण आपला कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे माऊली कृपा फायटर्स आपणास विनंती आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. त्या ठिकाणी अमित मोडक आपणास विनंती आहे पुढचा स्टॉच करून घ्यायचा आहे. या ठिकाणी वडकी गावचे माजी उपसरपंच सुनीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा स्टॉच घेतोय. अमितजी मोडक आपणास विनंती आपण स्टॉच करून घ्यायचा आहे. घ्या.
पुढील सामन्यास आपण या ठिकाणी नाणेफेकचा कौल केलेला आहे. मोडकमाळा फायटर्स विरोधामध्ये बसकुळी हिटर्स. तर आपण पाहतो बसकुळी हिटर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकलेला आहे. चला गायदर कॅपिटल संघाला विनंती करतो की आपले 9 प्लेयर्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चला सामन्याला आपण तोरी सुरुवात करणार आहोत. वाघढोव हिटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्या. चला बसकुळ हिटर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकलाय. निर्णय पेंडिंग असेल. फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मोडकमाळा फायटर्स या संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतो इथे वाघढोव हिटर्स या संघाकडून. तर गायदर कॅपिटल या संघाने मैदानाच्या आतमध्ये तोरी सतरक्षक सजून घ्यायचे. चला सतरक्षक सजून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची त्वरित. 24 चेंडू 64 धाव्यांची गरज. वाघढोव हिटर्स या संघाला इथून पुढे बनवायचे आहेत. गायदारा कॅपिटल संघाला आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांचा दावेदाव केला. 24 चेंडू मध्ये 63 धावा इथे बनवल्यात. मोठं योगदान वाघढोव हिटर्स या संघाला दिलेलं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतो विश्वास, दुसऱ्या बाजूला पाहतो तिथे विशाल. सामन्याला सुरुवात होती. आपण पाहतो स्ट्राईक वरती विशाल लॉ स्ट्राईकला विश्वास. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल गणेश. पाहूयात गणेश टू विशाल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते पाहतो. चांगली सुरुवात गणेश निर्धाव चेंडूर आपल्या संघासाठी केलेले आहे. विशालला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये समजला नाहीये. पाहतो आपण इथे दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. वाईट चेंडूची घोषणा दंडित केली. अतिरिक्त धावेल. अतिरिक्त धावेला आपण पाहतो इथे वाघढोव हिटर्स या संघाचं अकाउंट खोललंय. पाहतो सुरेख फटका, देखना फटका, लाजवाब तडाखा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक राजेशाही, दिमागदार, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार.
विशालच्या बॅट मधून आपण पाहतो या फटक्यात आपण पाहतो क्रिकेटचं सौंदर्य फुलवलं. कव्हरला एक दिमागदार षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक आपण पाहतो इथे षटकारा पाठोपाठ कव्हर पॉइंट मध्ये येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने वाढ होईल धोपलकावरती 11 धावा आहेत. पुढे एकदा पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफला खेळलाय. एक टप्पा घात चेंडू सीमारेषा बाहेर येतो तिथे खणखणी चौकार. पाहतो आपण इथे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे पॉइंटला खेळला होता. 3 धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पाहता पाहता 3 धावा पळून पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावेने धोपलकावरती मांडवते. धोपलकावरती पाहिलं तर आपण आता इथे 18 धावा पूर्ण होत आहेत. गणेश वरती इथे आसमान दाखवायचं का मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज इथे करतायत. एका बाजूला पाहतो तिथे विश्वास तर दुसऱ्या बाजूला विशाल. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गणेश टू विश्वास. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतो तिथे परफेक्ट तिथे गॅप शोधलाय. तिथे कोणताच खेळाडू नव्हता. चेंडू जागेवरती थांबलाय. 3 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. पाहता पाहता इथे 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. 3 धावेनं धोपलकावरती वाढ. 1 षटकानंतर धोपलकावरती 21 धावा आहेत. दुसरे षटक घेऊन दाखल होतो गोलंदाज तयार. ओम झेंडे. स्ट्राईक वरती विश्वास असेल आपण पाहतो. पाहतो इथे ओमचा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. विश्वासला इथे अक्षरशः चेंडू सोबत लढ असेल. निर्धाव चेंडू आहे. पाहतो इथे वाईट चेंडू मुख्य पंचांनी इथे दंडित केलाय. एक चांगला चेंडू आल्यानंतर तिथे पाहतो दुसरा चेंडू थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहता पाहता इथे पाहतो आपण फेकी थोडीशी अस्तव्यस्त होती परंतु आपण पाहतो चेंडूची पाठमोरी केली स्वतः गोलंदाजानं. तिथे चेंडूला अडवलं थांबवलं. तिथे 2 धावा आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे परफेक्ट फिडल केलाय. 1 धाव. चांगलं शतरक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तिथे पाहतो आपण खेळाडू तैनात होता मिड विकेट डीप मध्ये. 1 धावेनं धोपलकावरती वाढ होईल. धोपलकावरती पाहिलं तिथे 25 धावा पूर्ण होत आहेत. 1 सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती दाखल होतो विशाल. लढतो झेंडीचा पहिला चेंडू विशालसाठी असेल. पाहतो इथे पूर्णपणे ब्लॉक पेचा चेंडू होता. खांडून काढायचा जमिनीच्या आतून परंतु बॅट वरती चेंडू आला नाही. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो इथे एक मोठी धाड. विशालच्या बॅट मधून एक मोठी धाड आणि त्याच बरोबरीत येतोय लाजवाब षटकार. षटकाराच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो इथे 31 धावा आहेत. ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी कॅच झेलला आहे त्या प्रेक्षकाला विनंती आपण या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. 1 धाव घेतली आहे. चांगलं शतरक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फेकी चांगली आहे. 1 धाव तिथे घेतली जाते आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो इथे 32 धावा
पूर्ण होत आहेत. तिसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. सामन्याचं इक्वेशन बदलतं. इथे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 32 धावा. 12 चेंडू 32 धाव्यांची गरज अजून पुढे इथून पुढे लागणार आहे. आतापर्यंत आपण पाहतो 12 चेंडू मध्ये इथे 32 धावा बनवल्यात, परंतु इथून पुढे 12 चेंडू मध्ये 32 धावा बनवणार का काय हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अवघड असं काहीच नाही, केलं तर सोपं आहे, परंतु पाहतो पहा मित्रांनो इथे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणाने करावा लागणार आहे. 12 चेंडू 32 धाव्यांची गरज. इथे पहा 12 चेंडू आतापर्यंत संपल्यात, 32 धावा बनवल्यात. इथून पुढे 12 चेंडू 32 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेलं आहे. हो इथे पहा 9 चेंडू मुख्य पंचांनी दंडित केले. इथे पाहतो आपण सामन्याचं इक्वेशन बदलतंय. 12 चेंडू 31 धावा आहेत. पहिला चेंडू आपण पाहतो सुनील. हो इथे पाहतो आपण विशालच्या बॅट मधून एक मोठी धाड येते. वाघाची धाड फोडला फहाड. विशाल सेट ऑन फायर षटकार. आणि मैदानाच्या बाहेर प्रसाद मोडक यांनी झेल टिपला असेल. ज्या खेळाडूंना आपण पाहतो या ठिकाणी झेल टिपला असेल त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या. प्रेक्षकांना विनंती असेल. वाईट चेंडू मुख्यमंत्री मैदानाच्या आतमध्ये खेळाय. हो इथे 5 सुरेख फटका बदलला तिथे पॉइंटला, परंतु 2 धाबा इथे पळून पुढे होत आहे. 2 धाब्याने धोपलकावरती माड आहे. 2 धावेने धोपलकावरती वाढ होते. आपण पाहतो 42 धावा धोपलकावरती आहे. सामन्याचं इक्वेशन बदलते. इथे हलक्या हाताने खेळलेला फटका आहे. तिथे पाहतो 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव आहे. 1 धावेने धोपलकावरती वाढ होईल. 43 धावा. सामन्याचं इक्वेशन बदलतंय. आमचे गुणलेखक कळवत आहेत 9 चेंडू 21 धावा. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. पहा मित्रांनो केलं तर सगळं सोपं आहे, नाही तर काहीच नाही. इथे तुम्हाला निश्चितपणे प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न अर्थी तिथे परमेश्वर. हो इथे पहा चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. तिथे पाहतो ज्या ठिकाणी अजूनही 2 धावा एक्स्ट्रा जाणार होत्या तिथे पाहतो. पहा मित्रांनो एक चांगल्या प्रकारचा चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरला तिथे खेळाडू. 2 धावा तिथे आणलेल्या आहेत. चौकार पाहण्यासाठी आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे निर्णय असेल. चौकार आहे का नाही ती पाणी करण्यासाठी. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं खऱ्या अर्थाने आणि तिथे 2 धावा आहेत. पाहतो 2 धाव्याने धोपलकावरती वाढ होते. 45 धावा. सामन्याचं इक्वेशन बदलतंय. 8 चेंडू 19 धाव्यांची गरज इथून पुढे असणार आहे. सामना होता कुठे आणून ठेवला कुठे आपला 2 फलंदाजी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत लढतायत प्रयत्न करतायत. एक चांगल्या प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं एक चांगल्या गोलंदाजीवरती मैदानाच्या आतमध्ये ते आसमान दाखवायचं काम आतापर्यंत केलेलं आहे. प्रयत्नामध्ये अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होते, परंतु इथे निश्चितपणाने तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. हो इथे पहा सुरेख फटका खेळलाय. इथे पाहतो 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, परंतु पाहतो आपण 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाब्याने धोपलकावरती वाढ होईल. सामन्याचं इक्वेशन बदलत आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायचे आहेत. हो पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडू अडवलाय. शेवटचा चेंडू होता इथे. 1 धाव तिथे घेतली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे 16 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. काय होणार काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे.
हाय व्होल्टेज सामना आहे. हाय व्होल्टेज दाबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण जिंकणार, कोण या सामन्याचा दावेदार ठरणार, इथे आपण पाहणार आहोत. चला विनंती असेल, वेळ वाचवायचा टीम मीटिंग करू नका. पंचांना ही विनंती राहील. कृपया करून आपणास विनंती आहे, बाहेर व्हा. असं आतमध्ये अलाउड नाहीये मॅच चालू असताना. ऑर्गनायझर कमिटीची सूचना येत आहेत, बाहेरचे प्लेयर आतमध्ये येऊ नका, कारण की सामना चालू आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून सर्व सामने आपण पाहतोय, त्यासाठी एक सूचना असेल, कोणताच बाहेरचा खेळाडू आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्यायची. चला अंतिम षटकाला सुरुवात होतीये. 6 चेंडू 16 धावा. अमर पवार फटका तर फसलाय आणि विशाल होतो इथे बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गणेश शेवाळेने एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये मोठा मासा इथे गळाला लावलाय. बडी बसली जालमे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता सज्ज होतो तिथे नवीन फलंदाज गणेश मोडक. गोलंदाज तयार आपण पाहतो. अमर 5 चेंडू 16 धावेंची गरज, आवश्यकता इथून पुढे असेल. पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. येणारा वेळ आपल्याला दिसून येईल. सुरेख फटका पाहतो तिथे, हो इथे पहा पुन्हा एकदा चुकी नसेल. गणेश मोडक येतो, तसा तंबूच्या आसनावर परतला जातो आहे. धक्का क्रमांक असेल इथे दुसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आपण पाहतो 4 चेंडू 16 धावेंची गरज. अजूनही प्रयत्न करा, अजूनही झुंज द्या, लढत द्या. परंतु पाहतो इथे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमरनं एक लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. धावाची संधी आहे, अति काही संकटात नाही आणि इथे पाहतो आपण फलंदाज होतो इथे बाद. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. आपण पाहतो इथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती पाहिलं तर इथे 48 धावा, स्थिर आहे धावा. आतापर्यंत लागोपाठ 3 फलंदाज बाद आहेत, परंतु आपण पाहतो धावबादची संधीमध्ये तिथे अभिषेक रणदिवे आपण पाहतो. अजूनही इथे पाहतो आपण मामर हॅट्रिक साठी संधी असेल. आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. 3 चेंडू 16 धावेंची गरज. तीन चेंडू 16 धावेंची गरज असताना आपण पाहतो प्रयत्न करायचा आहे. अमर पवार इथे पवार खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. पहा इथे मोठी धाड इथे, परंतु इथे फटका बसलाय आणि त्याच बरोबर विश्वासच्या बॅट मधून इथे एक सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, लाजवाब, देखना, दिमागदार षटकार. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज इथून पुढे असणार आहे. एक चौकार, एक षटकाराची गरज आहे. परंतु पाहतो मोठा आत्मविश्वास, मोठी जबाबदारी विश्वासवरती आहे. विश्वास हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, खेळाडूंसाठी विश्वास सार्थ मैदानाच्या आतमध्ये करणार का काय.
ओ इथे पहा पटकदर फसलाय, झेल सुटलाय, टिपलाय सॉरी, आणि इथे पहा तो विश्वास होतो माझ. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला तिथे. सचिन मैदानाच्या आतमध्ये आपला 2 फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहत होते, ते करत होता विश्वास. त्याचा विश्वास इथे घात केलाय सचिननं. आणि त्याच बरोबर आपण पाहतो शेवटचे 1 चेंडू 10 धावींची गरज आहे. 1 चेंडू 10 धावींची गरज असताना काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, काय घडणार इथे पाहतोय. इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये चमत्कार घडणार का काय, परंतु पहा 1 चेंडू 10 धावींची गरज. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो इथे सुनील मैदानाच्या आतमध्ये काय जल्लोष पाहायला मिळतोय. इथे सामना जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय आनंद व्यक्त करतोय सुनील. आणि त्याच बरोबर आपण पाहतो या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे एक धावांचा दाव करून मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो गायदारा कॅपिटल्स या संघानं या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे. जिंकलेल्या संघाचं स्वागत असेल, पराभूत संघाचं पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि सदिच्छा असणार आहे. धन्यवाद. या मॅचचा पाहतो आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच वानकरी ठरलाय. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली, एक मोठा धावांचा धाव केला. इथे पाहतो इथे डोंगर रचला. गणेश शेवाळे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मानकरी ठरलाय. आणि त्याच बरोबर त्यासाठी बेस्ट ऑफ लक, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन गणेश शेवाळे. विनंती करतो की आपण या ठिकाणी याचे आपले प्लेअर ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी विनंती असेल. या तुमचं देखील WPL 2024 मध्ये अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. गणेश शेवाळे चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. गणेशजी शेवाळे ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अण्णासाहेबजी शेवाळे आपणास विनंती, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचंय. अण्णासाहेबजी शेवाळे. या ठिकाणी गणेशजी शेवाळे यांना अण्णासाहेबजी शेवाळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांनी त्या ठिकाणी द्यायचंय. आपण पाहतो मोडकमाळा फायटर्स विरोधामध्ये बसकोळी हिटर्स या 2 संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. बसकोळी हिटर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा कोल जिंकला होता. आम्ही फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो मोडकमाळा फायटर संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला मोडकमाळा फायटर संघ आपलेच प्लेयर आपण आता मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित सजून घ्यायचे आहेत. आणि त्याच बरोबर बसकुळ हिटर्स आपणास विनंती, आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. बसकुळ हिटर्स